महाराष्ट्रामधील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता 2,000 रुपयांचा हप्ता नमो शेतकरी योजनेचा जमा झाला। कालपर्यंत फक्त 3,000 रुपयांचं वितरण हे काही जिल्ह्यांमध्येच पार पडलं होतं आणि तो वाढीव हप्ता फक्त 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती वितरित करण्यामध्ये आला होता। त्यानंतर आज मंत्रालयातून नवीन यादी या ठिकाणी शेतकरी बांधवांना बाहेर पडली आहे। त्यामध्ये आता 2,000 रुपये मिळणाऱ्या शेतकरी बांधवांना थेट आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये 10 जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली। शेतकरी बांधवांना जे कृषी विभागाकडून यादी बनवण्यामध्ये आली होती, काल तुम्हाला देखील मी सांगितलंच होतं की 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 3-3 हजार रुपयांचा नमोचा हप्ता या ठिकाणी जमा झाला आणि आज 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 2-2 हजाराचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे। पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच नमो शेतकरी योजना ही शेतकरी बांधवांना सुरू केलेली आहे। तुम्हाला जर का पीएम किसान योजनेचा हप्ता भेटलेला असेल तर तुम्हाला आज या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील 2,000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत हे पैशाचं वाटप आज केलं जाणार असून आता 2,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती काही पुढील तासामध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। शेतकरी बांधवांनो, मागच्या काही दिवसांमध्ये अनेक शेतकरी बांधव म्हणत होते की आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही, फक्त पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झालाय। आता अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होण्यास राज्य सरकार व कृषी विभागाकडून सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, जर का तुमची पीएम किसान योजनेची ई-केवायसी अपूर्ण असेल तर तांत्रिक कारणांमुळे तुमचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता या ठिकाणी थांबवला जातो। त्यामुळे पीएम किसान योजनेचा तुम्हाला हप्ता मिळालाय का? मिळाला असेल तर तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, काल 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा झाला। आज 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा होणार आहे। आज कोणते पात्र 10 जिल्हे असणार आहेत त्या 10 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला पुढे 2 ते 3 मिनिटांमध्येच दाखवणार आहे। त्यामुळे नक्कीच आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या तारखेला, कोणत्या वेळेला आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर नमोचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे पात्र असणार आहेत। तुम्हाला राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आले होते जेणेकरून तुम्हाला केंद्र सरकारचा हप्ता मिळाला, परंतु अजून राज्य सरकारचा नमोचा हप्ता मिळाला नाही। त्याकरिता तुम्हाला नेमकी कोणती कामे करावी लागणार आहेत आता हे शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे पुढे तुम्हाला 1 ते 2 मिनिटांमध्ये समजणार आहे। त्यामुळे नक्कीच आता 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला वेळ काढून पाहत चला। आता जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकरी बांधवांनो तुमच्या जमा म्हणजेच की खात्यावरती जमा होणार आहे तो नियमित हप्ता आहे। म्हणजेच की इथून मागेही तुम्हाला 2,000 असे नमोच्या 8व्या हप्त्याचे असेल, 7व्या हप्त्याचे असेल 2-2 हजार रुपये मिळतात। त्याचबरोबर पीएम किसान योजनेचे देखील 23व्या हप्त्यापर्यंत तुम्हाला 2-2 हजार रुपये या ठिकाणी मिळालेले आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आता त्याचप्रमाणे तुम्हाला डीबीटीच्या द्वारे राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण या ठिकाणी करण्यामध्ये येणार असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की राज्य सरकारने जसं की तुम्हाला मागले हप्ते दिले होते डीबीटीच्या अंतर्गत त्याच प्रणालीद्वारे आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता देखील 2,000 रुपये या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर जमा होणार आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता जसा तुम्हाला शेतकरी बांधवांनो जमा झालाय त्याच आता म्हणजेच की त्याच प्रकारे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देखील आता राज्य सरकारच्या माध्यमातून आता बँकेकडे सोपवण्यामध्ये आला असून आता कृषी विभागाकडून मंजुरी देखील मिळाली असून आणि आता निधीला देखील उपलब्धी करण्यामध्ये आली असून आता फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती गरज शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 2,000 रुपयांचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। कृषी विभागाकडून आता वेबसाईट वरती देखील म्हणजेच की अपडेट आले असून आता 10 जिल्ह्याची नवीन यादी तयार करण्यामध्ये आली असून आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते आता डीबीटीच्या अंतर्गत या ठिकाणी जमा करण्याला सुरुवात देखील झाली आहे। आता महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। शेतकरी बांधवांनो तुम्हाला असं देखील सांगण्यामध्ये येत होतं की पीएम किसान योजनेचा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्रपणे जमा होईल, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून काही तांत्रिक बिघाड होता, काही तांत्रिक अडचणी होत्या। याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं होतं की पीएम किसान योजनेच्या
हप्त्यासोबतच आम्ही नमोचा हप्ता या ठिकाणी जमा करणार नाही। त्यानंतर काही दिवसानंतरच आता राज्य सरकारने म्हणजेच की आता निर्णय घेतला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा दुसरा टप्पा या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आणि आता नमोचा हप्ता या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही यासाठी पात्र कशा प्रकारे असणार आहेत लगेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आहेत, जर का ती कामे तुमची अपूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे। आणि जर का तुमची ती कामे पूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार असून आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुमच्या खात्यावरती व कृषी विभागाच्या माध्यमातून आता मंजुरी देखील मिळाली असून आता डायरेक्ट तुमच्या देखील खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर बघा आता ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक आहे, शेतकरी बांधवांनो होय तुमचं जर का आधार बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या देखील खात्यावरती नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमोचे इथून मागले हप्ते मिळाले आहेत का, म्हणजेच की 8वा हप्ता असेल, 7वा हप्ता असेल, जर का तुम्हाला मागले हप्ते मिळालेले असतील तर तुम्हाला नमोचा 9वा हप्ता देखील या ठिकाणी जमा होणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला पीएम किसान योजनेचे म्हणजेच की तुम्ही लाभार्थी असायला पाहिजे। पीएम किसान योजनेचे सुद्धा तुम्हाला हप्ते मिळायला असायला पाहिजेत। तुम्हाला जर का पीएमचे सुद्धा हप्ते मिळत असतील तर तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्यासाठी देखील पात्र असणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला हे तर समजलं असेल की तुम्ही कशा प्रकारे पात्र असणार आहेत। आणि शेतकरी बांधवांनो, हे देखील काम तुम्ही लक्षात घ्या, अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असते। अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या, म्हणजेच की अनेक शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा हप्ता देखील मिळालेला नाही। तो का मिळालेला नाही हे देखील मी तुम्हाला आता उदाहरण सांगणार आहे। म्हणजेच की अनेक शेतकरी बांधवांनी ई-केवायसी केलेली नव्हती, म्हणजेच की ई-केवायसी केली पण पडताळणी झालेली नव्हती। त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना डबल ई-केवायसी करायचं सांगण्यामध्ये आलं होतं। त्याचप्रमाणे आता राज्य सरकारच्या माध्यमातून देखील अनेक शेतकरी बांधवांना असं सांगण्यामध्ये येतंय की ई-केवायसी ज्या शेतकरी बांधवांनी केलेली नाही असे शेतकरी बांधवांनी ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्या। तर आता चला, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव यामध्ये म्हणजेच की आता पात्र असणार आहेत, तुम्हाला हे तर समजलं असेल। आता नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर रक्कम जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला आता दाखवणार आहे। कोणते ते 10 जिल्हे आहेत दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र झालेले आहेत। आता त्या 10 जिल्ह्यांची यादी सांगतो। त्यामध्ये जर का शेतकरी बांधवांनो तुमचा जिल्हा आला तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत पैसे पूर्णपणे पुढील 30 ते 40 मिनिटांमध्ये जमा होतात। तुम्हाला देखील माहितीच आहे, डीबीटीच्या अंतर्गत जर पैसे जमा झाले तर तुमच्या खात्यावरती पैसे लई काय टाइम लागत नाही येण्याला। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, डीबीटीच्या अंतर्गत आता या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असून आता कोणते ते 10 जिल्हे आहेत ते आता आपण लगेच पाहून घेऊया। तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर मधील जर का शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला पीएमचा हप्ता भेटलेला असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर ठाणे जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, ठाणे जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। ठाणेमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असून आता ठाणेमधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। वाशिम मधील जर का शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे। सिंधुदुर्ग सांगली या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। नंतर शेतकरी बांधवांनो, सोलापूर जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पालघर, परभणी, रत्नागिरी या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर जळगाव, जालना या जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। त्यानंतर उस्मानाबाद या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लोकसेवा 24 तास या नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला। तर चला भेटूया अशीच अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये।